उद्या जाहीर केल्या जाईल. शरद पवारांनी प्रकाश आंबेडकरांचं जवळजवळ जुळत नाही अशा पद्धतीची एक चर्चा आहे. तर त्याला कसं वरिष्ठ लेवलवरती चर्चा असतात. काय असतं, कुठलीही संघटना किंवा कुठलेही पक्ष जेव्हा एकत्र काम करत असतात त्या चर्चा होणं गरजेची असते. शेवटी कोण कुठे लढणार, काय लढणार, ह्या सगळ्या चर्चा अंतिम मग निर्णय होतात. तर चर्चा त्यांच्यासोबत चालू आहे. जेव्हा महाविकास आघाडीची बैठक होईल तर त्या बैठकीमध्ये हे सगळे निर्णय होतील. अयोध्येमध्ये रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापना होते. विरोधकांकडनं आरोप केला जातो की मंदिर आज हिंदू संस्कृतीचे जे 4 गुरु आहेत, धर्मगुरू आहेत, त्यांच्या वतीने अशी स्टेटमेंट दिली जाते की मंदिर अपूर्ण असताना तुम्ही मंदिराच्यामध्ये मूर्ती स्थापना करू शकत नाहीत किंवा एकतर तुम्ही त्याला प्राणप्रतिष्ठा म्हणू शकत नाहीत. कारण अर्ध अंग असताना, म्हणजे कुठल्याही व्यक्तीचं अर्ध अंग असताना जसं तुम्ही कुठल्या पूजेला बसू शकत नाही, तसे मंदिराचं अर्ध अंग असताना तुम्ही तिथे प्राणप्रतिष्ठा करू शकत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. पण जे काय चाललं आहे, आम्ही प्रत्येकजण श्रीरामचंद्रांचे आम्हाला दैवतच आहेत. त्याच्यामुळे जो काही इव्हेंट ही लोकं करतायत त्यापेक्षा आम्हाला असं वाटतं की हे प्रत्येकाचा संवेदनशील आणि प्रत्येकाच्या श्रद्धेचा विषय आहे. ते काही फक्त भारतीय जनता पार्टीचेच दैवत आहे असं नाही आहे, तर प्रत्येक व्यक्तीचे, हिंदू धर्माच्या प्रत्येक व्यक्तीचे ते दैवत आहेच. आणि प्रत्येकाला अभिमान आहे की आज मंदिर स्थापन होत आहे, पण त्याचं इव्हेंट करणं चुकीचं आहे. आणि प्रत्येकजण शेवटी आम्ही सगळे हजर राहणारच आहोत तिथे. नंतर हे थोडा गोंधळ आणि गर्दी कमी झाल्यानंतर आम्हाला प्रत्येकाला अभिमान आहे, आम्ही फॉलोअर आहेतच. आणि आम्ही तर भारतीय जनता पार्टीतून आली, त्याच्यामुळे तर आम्ही, माझ्या वडिलांनी तर लाठा घाललेल्या आहेत मंदिरासाठी, ते स्वतः कारसेवक आहेत. त्याच्यामुळे दुमत असण्याचं काही हरकत नाही. आनंद प्रत्येकाला आहे. सगळे दर्शनाला नंतर जातीलच स्वतःचे. म्हणजे मुख्य सोहळ्याला आपण जाणार नाही. मुख्य सोहळ्याला गर्दीच एवढी असणार आहे. मुख्य सोहळ्याला त्यांनी ठराविक निमंत्रित बोलवलंय, बाकीच्या सगळ्यांना त्या बाहेर येणाऱ्यांना बंद केलेलं आहे. पण पवार साहेबांनी कालही डिक्लेअर केलं की ते बोलवू ना बोलू, पवार साहेब स्वतः त्या कार्यक्रमाला जाणार आहे. हजर नंतर सगळे दर्शनाला जाणार आहे. दर्शन काय कोणाचं दबावतंत्र भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गेले कित्येक वर्ष जरी चालूच आहे. जर यांना ईडीची नोटीस, त्यांना CBIची नोटीस, अशा या प्रत्येक ठिकाणी जे विरोधात आहेत, विरोधी पक्षातील लोक आहेत, त्यांना या नोटीसी दिल्या जातात. पण ज्यांच्यावरती आरोप केले जातात नंतर तीच लोक त्यांच्याकडे गेले की वॉशिंग पावडरमध्ये धुवून निघतात, वॉशिंग मशीनमध्ये धुवून निघून ते स्वच्छ होतात आणि त्यांच्याच बाजूला बसवून मग त्यांना मंत्रिपदं दिली जातात. शेवटी असंच म्हणावं लागेल की भारतीय जनता पार्टीकडे एक वॉशिंग मशीन आहे. आरोप करायचं आणि मग स्वतःच्या पक्षात त्यांचे प्रवेश करून द्यायचे आणि मग मांडीला मांडी लावून काम करून द्यायचं. या सगळ्या गोष्टींसाठी कदाचित नोटीसी मिळत असतील सगळ्यांना. पण विरोध होतोय म्हणून तर आम्हाला ईडीच्या नोटीस आहेत ना. तर विरोध नसला तर ईडीच्या नोटीस रोहितदादांना आली तरी कशाला असते. आगामी लोकसभेसाठी आपल्या नाव देखील चर्चेत आहे. लोकसभेचं नाव माझं तर काही चर्चेत ऐकलं नाही, ते बातमी पण नाही आहे. माझं विधानसभेचं फायनल झालेलं आहे. मी गेले 4 वर्ष झाले विधानसभेची तयारी करते. लोकसभेला तुम्हीच पहिल्यांदा सांगते. तुम्ही प्रदेशाध्यक्ष निवड झाली बरोबर, महिला त्या दृष्टीने महिलांना अधिकाधिक उमेदवारी मिळावी, सीट मिळावी आणि तुम्ही काही शिफारस वगैरे करणार आहे तर त्यासाठी काय चांगली लावणार आहे? बरं, मी म्हणेल महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोघंही पक्षांनी कायम महिला लोकप्रतिनिधींना संधी दिलेली आहे. म्हणजे गेले तुम्ही कित्येक वर्षांचा म्हणजे माननीय इंदिरा गांधीजी होते त्यावेळेचा जर तुम्ही डेटा काढला तर त्या डेटाच्या अनुसारानच तुम्हाला असं बघायला मिळेल की सगळ्यात जास्त आमदार आणि खासदार महिला लोकप्रतिनिधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेले आहेत. ज्यापासून आता गेली 10 वर्षाचा जर तुम्ही डेटा काढला तर महिलांची संख्या अत्यंत कमी आहे. म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून गेलेल्या महिला या कमी आहेत. पण राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष या दोघांमध्ये महिलांना कायम संधी दिलेली आहे आणि आत्ताही अजून ज्या महिला समोर येतील त्यांना देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोतच. शेवटी पवार साहेबांनीच महिला धोरण आणलं आहे आणि पवार साहेबांनी कायमच महिलांच्या पाठीशी उभं राहायचं आमच्या पक्षाचे ध्येय धोरणच ती आहे की महिला बाहेर आल्या पाहिजे, सक्षमपणे त्या निवडणुकीमध्ये लढल्या पाहिजे. प्रदेशाध्यक्ष म्हणून आता तुमचा उपक्रम काय असेल पक्ष संघटना
महाराष्ट्रभर दौरा करते. काही उपक्रम आम्ही जाहीर केलेले आहेत, जसं लहान मुलं जे शाळेपर्यंत जाऊ शकत नाही तर त्यांच्यासाठी श्री गणेश शिक्षणाचा या माध्यमातून एक उपक्रम आम्ही राबवला. त्याच्यानंतर आदरणीय पवारसाहेबांनी महिलांसाठी जे काम केलेलं आहे त्या महिलांच्या केलेल्या कामाच्या निमित्ताने ज्या महिलांनी संघर्षातून त्यांची मुलं घडवली तर त्यांच्या वाढदिवसाचा म्हणजे 12 डिसेंबर ते 12 जानेवारी ह्या एका महिन्याच्या कालावधीमध्ये आम्ही संपूर्ण महिला ज्यांनी संघर्षातनं त्यांची मुलं घडवून आज ते उच्च शिक्षित झालेली आहे त्या महिलांच्या सत्काराचा कार्यक्रम आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये आयोजित केला. असे काही उपक्रम आहेत की ते आम्ही राबवलेत आणि अजून संघटन आमचं हळूहळू मजबूत होतं आहे. तसं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं महिलांचं संघटन हे मजबूत आधीपासून आहेच, फक्त बांधणी आमची चाललेली आहे. मीटिंग झाल्यानंतर सगळ्यांसोबत चर्चा झाल्यावर काय वाटतं आता राष्ट्रवादीमध्ये पण 2 गट आहेत, शिवसेनेत 2 गट निर्माण झाले, निकाल त्यांच्या बाजूने जात आहे. राष्ट्रवादीची काय तिथे असू तर राष्ट्रवादीचे 2 गट नाही, आमचा ओरिजिनल पक्ष जे गेलेत ते पक्ष सोडून गेले तिकडे त्यांची वेगळी विचारधारा त्यांनी अंगीकृत केलेली आहे. पण हा आदरणीय पवारसाहेबांचा पक्ष आहे आणि हा ओरिजिनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हाच पक्ष आहे. आणि जे काय सोडून गेलेले उपस्थित राहत आहेत आणि तुम्ही दुसऱ्या ठिकाणी जर बघितलं तर शासन आपल्या दारी त्या कार्यक्रमामध्ये गाड्या भरून भाड्याने गाड्या लावून शासनाच्या कार्यक्रमांमध्ये गर्दी उपस्थित राहत नाही. पण पवारसाहेबांच्या सभेला त्याच्या 4 पट गर्दी उपस्थित राहते. हाच एक संदेश आहे की अजूनही लोक आणि मतदार पवारसाहेबांच्या पाठीशी. मराठा आरक्षणाबद्दल काय बोलत आहे? मराठा आरक्षण मिळावं याच्यात कोणाचे दुमत नाही आहे, पण ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा आरक्षण द्यावं ही प्रत्येकाची भूमिका आहे. फक्त जे सरकारच्या माध्यमातून मराठा समाजाला जे झुलवत ठेवण्याचं काम आजच्या दिवशी चाललेलं आहे, लवकरात लवकर याच्यावर मार्ग काढावा हे प्रत्येकाला अपेक्षित आहे. आणि याच्यामुळे महाराष्ट्रामधलं वातावरण कुठेतरी खराब होताना आपल्याला दिसतं आहे. आज सरळ साधं सोपं याच्यावरती एकच मार्ग आहे की तुम्ही ज्या काय तुम्हाला मराठा आरक्षणाच्या संदर्भातले जे निर्णय असतील ते तुम्हाला केंद्र सरकारकडे पाठवायचे आणि मग केंद्र सरकारने तो निर्णय घ्यायचा. तेवढा अधिकार केंद्र सरकारला आहे. त्याच्यामुळे त्यांना महाराष्ट्रात का झुलवत ठेवलं जातं आहे आणि का त्यांना खोटी आश्वासनं दिली जात आहेत मला कळत नाही. पण कुठेतरी सरकार ह्या आरक्षणाच्या संदर्भात म्हणजे मराठा समाजाचा असेल, लिंगायत समाजाचा असेल, धनगर समाजाचा असेल, मुस्लिम समाजाचा असेल, या प्रत्येक समाजाला कुठेतरी आशेवरती लावत आहे आणि त्यांचा वापर करत आहे का काय असं वाटायला लागलं आहे. त्यामुळे या सगळ्या आरक्षणाच्या बाबतीत बसून एक योग्य तो निर्णय घेतलाच पाहिजे अशी प्रत्येकाची भूमिका आहे.